आता रात्रीचे आपण 12:56 झालेत, त्यामुळं थोडा आपण उशीर आहोत. मॅच संपून थोडा वेळ गेलाय. मागील सामना संपून जवळपास 15 मिनिटांहून जास्त वेळ गेलाय. बॅटर येऊ द्या बघा, पंचही मैदानामध्ये इशारा करतायत. चला श्रीदत्त भातान प्लीज. बघा ऑर्गनायझर कमिटीकडून सूचना आहे, काय प्रॉब्लेम आहे का? नाही ना. चला मॅच ऑन करा प्लीज. आता बॅटर मैदानामध्ये येत आहेत. चला भातन संघाचे जे खेळाडू खाली बसले प्लीज चेअर मध्ये वर बसा. स्टेजवर खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला बसायचं आहे. कोणी खाली दिसणार नाही. नियम स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे प्लीज आज सगळ्या टीमने या नियमांचे फॉलो केलेत, पालन केलंय. चला मॅच आपण ऑन करणार आहोत. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आले श्रीदत्त भातान संघाचे. आणि बघायचं आहे कसा राहील प्रवास. एक गोष्टीची अनाउन्समेंट नुकताच दीपक पाटील सरांनी केली. ऑर्गनायझर कमिटीकडून ती सूचना होती की ज्या संघामध्ये बाईक मिळेल त्या संघाचे 10,000 रुपये कपात केले जातील, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन वगैरे ती प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली त्यानंतर ते रिफंड तुम्हाला केली जातील. त्यामुळे प्लीज या गोष्टीची तुम्ही दखल घ्या. मॅच ऑन आपण करतोय. जयेश भोईर आणि सागर भोईर हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत, दाखल झालेत आज ओपनर म्हणून. आणि मेघनाथ शेठ मात्र प्रतिष्ठान जासई संघ तुमचा 12वा प्रतिनिधी आलेला नाहीये, लगेचच पाठवा प्लीज. 12वा कंपल्सरी आहे, अन्यथा पेनल्टी आहे. प्लीज भूषणभाई ला पाठवा लगेच. चला मॅच आपण ऑन करतोय. स्ट्रायकर एंडकडे बॅटर सागर भोईर आहे. 3 षटकांचा सामना मेगा फायनल मध्ये एंटर करण्यासाठी ही लढत आहे. बघायचा कोणाचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण होईल इथून, कारण अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो स्पर्धेच्या. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहाणी एंटरप्राइजेस चषक 2026 आणि अंतिम रचनेमधील आता फक्त 3 सामने आपण दूर आहोत. 2 सेमी आणि एक फायनल. मॅच कडे वळतो आपण. तन्मय ठाकूर जो पहिलं षटक घेऊन आलाय. सागर भोईर आणि जयेश भोईर. बघायचं मजा येईल. मॅच ऑन होते. पंचांनी ग्रीन सिग्नल दिलाय, मॅचला सुरू करण्याचा इशारा दिलाय. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. बल तयार. तन्मय याला पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळाय. बॉलचा अगदी चांगला निरोप घेतलाय बॅटरनं. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही प्रतीक्षा करू. यस इट इज मॅक्सिमम षटकार. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला तर विनय म्हात्रे. आणि त्याला मी अनाउन्समेंट करेन की आपण आपलं सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवर या. विनय थोडे सेलिब्रेशन मध्ये तेही व्यस्त होते, कारण स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये पोहोचण्याचं त्यांचं आज स्वप्न जे आता पूर्ण होते. आता डायरेक्टली बॅटवर दिला. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल काढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आणखीन एक शानदार चौकार. चांगली सुरुवात सागर भोईर कडून. सामना जरी 3 षटकांचा असला तरी या मॅच मध्ये रन इन्व्हेस्टमेंट होणं हे गरजेचं आहे आणि सुरुवात त्याची चांगली असायला हवी. ही सदिच्छा बाळगली बॅटर. हो जसा थोडा मागे निघाला तसा बॉल थोडा अवे फ्रॉम द बॉडी केलाय. वाईड यॉर्कर. थोडं पाठीमागे खेळून थोडं एक पाऊल पाठीमागे सरकून थोडंसं रूम बनवायचं होतं. शॉर्ट सिलेक्शन साठी जागा बनवायचा निर्धार केला होता सागरने या बॉलवर, परंतु चपलाही दाखवली ते तन्मयनं. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळेल.
फटका चांगला हाई खेचलाय. पाठलाग सुरू झाल्या बॉलचा. लास्ट मोमेंट पर्यंत संघर्ष सुरू होता फिल्डर, परंतु नाही स्टॉप करू शकलाय. आणखीन एक चौकार. थोडी शॉर्ट लेन बाउन्सर अटेम्प्ट केलाय. चांगला बॉल इथे अगदी बघायला मिळाले तन्मयकडून. थोडा संघर्ष या मॅच मध्ये करावा लागलाय थोडासा गोलंदाजीतून, कारण 14 रन आतापर्यंत खर्च झालेत 5 बॉल मध्ये. खूप चांगली यशस्वीरित्या संपूर्ण स्पर्धेची वाटचाल आपण पाहिली आणि भरपूर मेहनत केली या दोन टीमने इथपर्यंत पोहोचण्यासाठी. सध्या एक यशस्वीरित्या हा सामना त्यांना जिंकून मेगा फायनल मध्ये एंटर करायचा आहे, परंतु रन किती येतील? व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. थोडा प्रयत्न केलाय की बॉलवर पोहोचण्याचा, परंतु कधी कधी हे बॉल जेव्हा कनेक्ट होतात तेव्हा स्कोरिंग शॉट येतात. व्हाईट बॉलला एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड 15 वर बघायला मिळते. हो, हाच प्रयत्न मागील बॉलवरही केला होता तेव्हा कनेक्ट झाला नव्हता, परंतु या क्षणाला प्रॉपर कनेक्ट झाला. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग करणारा बॉल येतोय षटकार. मागील बॉलवर देखील हाच प्रयत्न केला होता सागरनं, परंतु तेव्हा त्या बॅटमध्ये कनेक्ट झाला नव्हता. तो वाईट आला, परंतु आत्ताही तोच बॉल डिलिव्हर केलाय तन्मयनं आणि ती चुकी केल्या कारणास्तव प्रॉपर कनेक्शन इथे केलंय. सुरुवात करत असताना अगदी पहिलं षटक राहिले तब्बल 21 धावांचं. 21. अतिशय चांगला स्टार्ट श्रीदत्त भातान टीम कडून आणि स्पेशली सागर भोईर यानं सर्वच्या सर्व चेंडू पहिलं पूर्ण षटक त्याने केलं. 2 बॉल जरूर तो डॉट झालाय, परंतु 20 रन त्यांनी वैयक्तिक केलेत. एक वाईड होती, टोटल 21. थोडं फास्ट केला. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायचे. चला दुसऱ्या षटकाला आपण स्टार्ट करतोय. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चला जयदीप आलेत गोलंदाजी मार्कवर. सेकंड ओव्हर मध्ये फील्डिंग माईक मध्ये काही सजावटी सध्या सुरू आहेत, बघायचंय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या आपण. जासाई 40+ आणि मोरावे संघाचे कॅप्टन. सेकंड सेमी जसं नाणेफेक होईल लगेचच इनिंग ब्रेक मध्ये. जयदीप आले सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी सुरुवात करतात. लेफ्ट हँडेड बॅटर पहिल्यांदा ऑन सेकंड इन कडे आले जयेश भोईर JB. भरपूर आखूड टप्प्याचा बॉल. वेट वॉच अँड देन प्ले. इनफिल्डच्या वरून अगदी षटकार. षटकार आला. वेलकम 6 स्वागत केलंय जयदीपचं. भरपूर आखूड टप्प्याचा बॉल होता आणि प्रॉपरली टायमिंग केलं जयेशनं. मानसिकता हीच होती की बॉल रिलीज ऑफ द डिलिव्हरीच्या अगोदरच त्याने मनामध्ये ठाम निश्चय केला होता, आता येणारा बॉल खेळायचं तर स्विच इटच करायचं. आणि 1 रन या बॉलवर पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट होते. 2 बॅटर सलामीवीर आलेत मैदानामध्ये. चांगले रन हे ते करतायत. 28 पर्यंत पोहोचलाय श्रीदत्त भातान संगम. सलामीला आलेली जोडी ही सुरक्षित वाटचाल त्यांची करते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे अगदी थोडं दमछाक होते फिल्डरची. बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल प्रॉपर आलेला नाहीये, त्यामुळे फिल्डर पोहोचलाय बॉल खाली. जाईल तिथे कॅरी केलं जाईल. एक वेल सेट बॅटर जयेश भोईर च्या खेळीस अगदी सागर भोईरच्या खेळीचा अंत.
अगदी बघू शकता डीजे ऑपरेटर देखील थोडे रंगात आलेत आता रात्री. मॅन ऑफ द मॅच विनय म्हात्रे जो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता या आपण स्टेजवर. स्कोरबोर्ड बघायला मिळते तुम्हाला 28 वर 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. नवीन बॅटर आलाय रोशन भोईर. रोशन भोईर फार चांगला प्रवास राहिला त्याचा. 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना रन त्यांनी चेस केलेत. स्पर्धेमध्ये आपल्या टीमला ऑन ठेवण्याचं काम केलं या टुर्नामेंटमध्ये. ओ आलेला पहिला बॉल अगदी जड मध्ये बघायला मिळाला. पंच सांगतात बॅट फर्स्ट. अगदी बॅटला ब्रश करून बॉल पाठीमागे गेलाय. 1 रन इथे मिळते. सांघिक टोटल बोर्डवर लागले. टोटल 29 धावा बोर्डवर आहेत. 29 ऑन अ बोर्ड. अजूनही या ओव्हरचे अंतिम 2 बॉल उर्वरित आहेत. एक मोठ्या धावसंख्येसाठी तयार राहावं लागेल अन्यथा इथून थोडा स्टॉप करावे लागतील. स्विचचा चांगला फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केलेला फटका निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळते 4. चौकार. चांगला फटका बघायला मिळत आहे. खरं जासे संघामधून आज पवन राठोड खेळताना दिसतात. अगोदरच्या मॅचेस मध्ये नव्हते त्यामुळं पाहूया आज हे एक एक्साइटमेंट असेल. बॅटची टॉपेज झाली परंतु जेव्हा बाउन्स झाला चेंडू त्यानंतर थोडा टर्न झाला त्यामुळे फिल्डर अगदी बॉलचा पाठलाग त्यांनी केलाय. 2 ओव्हरचा खेळ संपता आणि ऑन बोर्डवर टोटल लागले 34 रन 1 विकेट. सन्माननीय आयोजक आमचे शैलेजी ठाकूर साहेबांना मी विनंती करेन आपले शुभ हस्ते विनय म्हात्रे जो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला त्याला आपण सामनावीर पारितोषिक द्यावं. काफलातून बॅटिंग विनयने केली. त्यासोबत 2 विकेट्स त्याने घेतल्या. विकेट्स तेवढे इम्पॉर्टन्ट. जयदीपच्या या ओव्हरमध्ये 13 रन आले. थोडा स्कोरबोर्ड त्यांनी थांबवलाय कारण पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन आल्या होत्या आणि आता 13 रन टोटल 34 पडलेत बोर्डवर. शेवटचे 6 बॉल आता उर्वरित राहिलेत या पहिल्या सत्रातील. अंतिम डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करेल संयम म्हात्रे. शेवटचे 6 बॉल आता उर्वरित राहिलेत. 34 वर स्कोरबोर्ड पोहोचलाय. फार चांगली बॅटिंग जेबीने केली आहे. 4 बॉल मध्ये त्याने 12 रन केलेत आपल्या टीमसाठी आणि सुरुवात करत असताना सागर भोईरनं दमदार बॅटिंग केली. अतिशय चांगला स्टार्ट त्यांनी करून दिला. 7 चेंडूमध्ये 20 रन त्यांनी केलेत. शेवटचे 6 बॉल बघायचे. 34 वर हा स्कोरबोर्ड. संयम म्हात्रे अंतिम षटकामध्ये सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर. सेकंड इनकडे लेफ्ट हँडेड जयश. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण दिलेली आहे विनयला. अभिनंदन. त्याला शुभेच्छा देऊया आपण. संयम पहिला बॉल पुढे सरसावले. पाठीमागे फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर पोहोचले. पहिल्या अटेम्प्ट मध्येच बॉल रिसीव्ह केला परंतु दुसरी रन जी धोक्याची होती आणि हा धोका पत्करला आणि अंगलट आलाय खरं तर जयेशच्या जेबीच्या आणि त्याला परतावा लागेल आता धावाच्या स्वरूपानं. स्कोरबोर्ड या सिंगलला पुढे चाललाय कारण दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद झालाय. संयमनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर नितीन आणि लकेश यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज संयमसाठी हॅट्रिकला. संयम पहिला बॉल त्यांना डिलिव्हरी केले त्यावर 1 सिंगल आले. दुसरीच्या प्रयत्नात बॅटर बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत.
फलंदाजीसाठी. प्रवीण आले, त्यांनी पहिला बॉल त्यांनी हवेत केले, फिल्डर पोहोचले, शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल खाली. आणखीन एक महत्वाची विकेट. आता विकेटची पडझड सुरू झाली आहे. 35 वर हा दुसरा धक्का मिळतो टीमला. पस्तीस रन बोर्डवर आहेत. तिसरी विकेट गमावली टीमनं. पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13. ग्राफ थोडा डाऊन होताना दिसतोय. हे बघा समजा सगळे आमचे दर्दी प्रेक्षक. अगदी फलंदाजी करत असताना श्रीदत्त भातान 11 संघ पोहोचलाय 35 वर. चला बॅटरी मैदानामध्ये आले, लवकर इनॅक्शन मध्ये तुम्हाला यायचंय. छोटे शिल्लक राहिलेत अजूनही 4 या पहिल्या डावातील. पस्तीस रन, 4 बॉल टू गो. निघालाय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा संयम. गोलंदाजीतून संयमच दाखवलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये त्यांनी नावाला साजेशी अशी कामगिरी केली, परंतु अपकमिंग 4 बॉल बाकी आहेत या पहिल्या सत्रातील. थोडा हा ब्लाइंड स्ट्रोकच मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने बॉल बाउन्स झाला समोरून, त्यामुळे थोडं निलेशला देखील शॉकिंग करणारा हा चेंडू राहिलाय. त्याच्या नजरे समोरून विकेट किपर कडे गेले, परंतु पाहत बसावं लागलं या बॉलवर. संयम मात्रेची चांगली गोलंदाजी सध्या सुरू असताना बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय हा ओव्हरपिच बॉल. खेचला आडव्या बॅटनं. प्रयत्न 100% केले, परंतु नाही थांबू शकले. या षटकाराला रन मिळतील 6. फिल्डर त्या ठिकाणी राजा होते. प्रयत्न त्यांनी केले, षटकार आलाय. स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललाय. 41-41. भरपूर रन म्हणल्यात सध्या निलेशला. आपण पाहतोय सायकल कडे दाखवते डिस्ट्रिक्टचे कॅमेरामॅन की मैदानामध्ये किती थंडीचं प्रमाण आहे. उंच केला हा बॉल. फिल्डर जज करतोय. डाऊन द बॉल. कॅच सोडली आहे. पवन राठोडनं हा खेळ सोडलाय आणि 1 रन या बॉलवर कंप्लीट होते. एकेरी धाव या बॉलवर मिळते. पवन यांच्याकडे एक चांगली संधी होती खरं तर झेल टिपण्याची. झेल इतकाही कठीण नव्हता, परंतु त्यांनी स्वतःने तो कठीण बनवलाय. बॅट स्विंग तर भरपूर होता, परंतु नॉसागेनकडे हा डायरेक्टली थ्रो आलाय, परंतु बघायचं पंच सांगतायत बाद होत आहेत बॅटर धावबादच्या स्वरूपानं. चला पहिलं सत्र या सिंगल एंड झालंय आणि स्कोरबोर्ड वर एकूण धावा आहेत त्या दीपक सर 42 रन बनलेले आहेत आणि 43 आव्हान आहे द्वितीय सत्रामध्ये वेंकटनाथ शेट म्हात्रे प्रतिष्ठान जासईला. धन्यवाद. चला आपण टॉस करूया. नाणेफेक आपण करतो. यानंतर लगेचच मोराबे आणि 40+ जासई या संघामध्ये हर्ष अँड अंश 11 लक्की एंटरप्राइजेस यांच्याकडून पारितोषिक आलंय. जो हॅट्रिक मारेल खेळाडू
त्याच्यासाठी 5,000 रुपये. बॅटिंग टीम साठी ही ऑफर आहे. चला मॅच कडे आपण बोलणार आहोत. चला टॉस आपण करणार आहोत. तिथे दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झाले. टॉस साठी मी आमंत्रित करेन सन्माननीय हनुमान मोकळ यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. सेकंड सेमीफायनल सामना 3 षटकांचा राहील. टॉस तिथे झाला आणि नाणेफेक जिंकली मोरावे संघानं. निर्णय सांगतो. चला बॅटर मैदानामध्ये आता दाखल होत आहे. विजयासाठी रन करायचे. टोटल 43 धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये. चला 43 करायचे विजयासाठी. 43 धावांचे आव्हान आहे. मेघना शेट मात्र प्रतिशांत जासेला श्रीदत्त भातांच्या अगेन्स्ट बॅटरी मैदानामध्ये आलेत. ओपनिंग ब्लास्टर्स दोन्ही खेळाडू आलेत. चला फिल्डिंग लगेचच सेट करा. वेळ घेऊ नका प्लीज. श्रीदत्त भातान अंपायर काहीतरी इशारा करतायत. ठेवा तुमच्याकडेच ठेवा. काय फरक पडतोय. चेंडू पुरवले जातात मैदानामध्ये. बॅटर दोन्ही आलेत. ओपनिंग ब्लास्टर रक्षित आणि जयदीप आलेत ॲज अ ओपनर म्हणून मैदानामध्ये. आणि करायचे त्यांना या मॅच मध्ये 43 रन. सर्व प्रेक्षक अजूनही मैदानाच्या बाहेर खूप चांगला मनमुराद आनंद घेत असताना. उद्या वर्किंग डे हे तेवढंच महत्वाचं. दीपकजी पाटील सर. रिहानी उद्या तुमचं संपूर्ण मित्र परिवार शाळा असेल ना. किती वाजता शाळा आहे उद्या. सकाळी पाण्याची बादली पडेल चेहऱ्यावर. चला मॅच कडे आपण वळणार आहोत. 43 करायचे आहेत विजयासाठी टार्गेट आहे. दोन्ही बॅटर्स ओपनिंग ब्लास्टर्स फार चांगली सुरुवात केली होती जेव्हा श्रीदत्त भातान संघाचे दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये आले. अतिशय चांगला स्टार्ट त्यांनी करून दिला आणि आपल्या टीमला एक चांगला स्कोर त्याने उभा करून दिलाय. जयेश भोईर जे पहिलं षटक महत्वाचं षटक हाताळणार आहेत. सायकलिनकडे तुम्हाला जयदीप रक्षित आहे सायकलिनकडे. चला थोडंसं स्पीडअप करूया आपण या मॅच कडे. कारण यानंतर एक सेमी अजून आपले सेकंड सेमीफायनल बाकी आहे. मेगा फायनल बाकी आहे. आणि ठीक 1:19 झालेली आहेत. चला मॅच इज ऑन. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 43चं टार्गेट घेऊन बघायचं आहे कोणता संघ या दोन टीम मधून मेगा फायनल मध्ये दमदार कामगिरी करत असताना एंटर करेल. कारण मेगा फायनल खेळाचं स्वप्न घेऊन हे दोन्ही टीम त्या आता मैदानामध्ये दाखल झालेत. रक्षितला सायकलिनकडे आणलाय ॲज अ ओपनर म्हणून. पहिला बॉल तो फेस करेल. जेबीचा पहिला बॉल उंच खेळा मिस टायमिंग डाऊन द बॉल फिल्डर प्रवीण भोईर आहेत तिकडे आणि त्यांनी हा झेल कॅरी केलाय.
लोअर फुलटॉस बॉल थोडा क्रॉस बॅटनं खेचायचं होतं, परंतु लवकर बॅटचा फेस क्लोज झालाय आणि या सोपं गेलं. थोडं छेल कलेक्ट करणं तेवढं महत्वाचं देखील राहिलंय. थोडा निराश आणि जड पावलाने मैदान सोडावं लागते रक्षितला. आदित्य घरत कंचचे पालकर म्हटले त्यांच्याकडे एक चालता फिरता ते कम्प्युटर आहेत आणि जासे गाव तर त्यांची एक तिसरी कर्मभूमी आहे. कारण पहिली कर्मभूमी त्यांची धाकटी जुई आहे आणि दुसरी दिघोडे. हरकत नाही, चला मॅच कडे आपण वळतोय. पहिल्याच बॉलवर मोठं यश मिळालं जयेश बोईरला, JB ला आणि एक इम्पॉर्टंट विकेट त्यांनी घेतली आहे या पहिल्याच बॉलवर. स्लोअर वन, मागील बॉल थोडा वेगानं रिलीज केला परंतु यावेळेस गती थोडी काढून घेतली, परंतु लेंथ तिखट फुल लेंथ वरील यॉर्कर इथे त्याने डिलिव्हर्ड केलाय. मागे 2 षटकांमध्ये एकही रन आलेली नाहीये. सुरुवात हवी आहे. आदित्य ऑन सायकल कडे आडव्या बॅटने खेचला, वंडरफुल शॉट, इट्स आउट ऑफ द पार्क. थोडे थांबले, सुरुवात जरी शांत असली तरी या शांतीत आम्ही क्रांती करू शकतो हे त्याने सांगितलंय. या षटकाराने प्रत्युत्तर दिलं JB ला. पहिले 2 बॉल डॉट आली, त्यामध्ये विकेट आली, त्यानंतर आता आदित्य पेटून उठलाय. षटकार आले त्याच्या बॅटमधून येत्या क्षणी. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेचलाय. पाठीमागे फिल्डर आहेत. मिड विकेट मधून अगदी काऊ कॉर्नर कडे ते पोहोचलेत. वेगवान हा थ्रो राहिलाय. एक सिंगल कंप्लीट करत असताना स्ट्राईक रोटेट केली आहे. जयदीपला आणलं जाईल सायकल कडे, कारण 43 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 7 रन बनवलेत. 14 मध्ये अजूनही जवळपास 36 करायचे. त्यामुळं हे जे अंतर गाठायचं आहे त्यामुळे थोडा वेग किंवा स्कोरबोर्डला हवाय. जयदीपला त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील या मॅच मध्ये. अगदी चांगला फटका खेचलाय, परंतु चांगली फिल्डिंग आहे. तेवढीच गलीच्या फिल्डर कडून सप्लाय तिथे त्यांनी दाखवली. 1 रन इथे मिळेल. जेवढा सिंगल आहे स्ट्राईक रोटेट, अगदी जो रिक्वायर 100 आहे तो वाढवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे श्रीदत्त भाताल संघाच्या गोलंदाज आणि फिल्डर्स कडून देखील. चांगला बॉल, अतिशय चांगला. JB आपल्याकडे असलेला अनुभव अगदी त्याचा बघायला मिळालाय. पहिलं षटक संपलंय आणि या पहिल्या ओव्हर मध्ये स्कोरबोर्ड पोहोचलाय 8 धावांवर. 12 बॉल आणि 35 धावांची अजूनही गरज आहे. मॅच थोडी कठीण आहे, परंतु अशक्य असं नाहीये. क्रिकेट खेळामध्ये तुम्हाला जिद्द दाखवावी लागते. अशा अनेक आव्हानं दोन्ही टीमनं आतापर्यंत पार पाडलीच असावी, कारण क्रिकेट खेळामध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. 12 मध्ये 35 धावांची अजूनही आवश्यकता हा सामना विजयासाठी. हे षटक सध्या प्रवीण भोईर यांचं फार निर्णायक राहणार आहे. खरं तर टर्निंग पॉइंट ओव्हर राहील या मॅचची. 12 मध्ये 35 ची गरज आहे. धावसंख्येचा वनवा पेटवावा लागेल. जयदीप ऑन सायकल कडे संयम दाखवावा लागला, कारण ऑप्शन नव्हतं बॅटर जयदीप कडे. इतक्या चांगला हा बॉल टप्प्यावर आणि स्पेशली गती. एकच सिंगल इथे आले. स्कोरबोर्ड 9 वर बघा मिळते. अजूनही सिंगल डिजिट मध्ये. किती चांगली सुरुवात केली होती श्रीदत्त भाताल संघाने, परंतु सध्या धावांसाठी तलमल सुरू आहे. 11 मध्ये 34 रन अजूनही हवे आहेत. मिनी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न राहिला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. सिंगलला काही फारसा आता फरक पडणार नाही. श्रीदत्त भाताल संघाला फरक पडेल. मेघनाथ मात्र प्रतिष्ठान जासे टीमला रिक्वायर 100 वाढतच चाललाय. आता 10 मध्ये पाहिजे 33 रन. आडव्या बॅटने खेचलाय. पाठीमागे फिल्डर आहेत.
थोडी प्रतीक्षाच केली आणि हा निर्णय चुकीचा ठरलाय. त्याचा बॉल एक टप्पा सीमा पलीकडे 4 रन. स्कोरबोर्ड वेग देण्याचा प्रयत्न आता करतोय जयदीप. आपले हात थोडे आता मोकळे करायला त्याने सुरुवात केली, कारण अंतिम टप्प्यामध्ये आपण आलोत हे त्याने जाणलंय. 9 चेंडूचा खेळ संपलाय, 14 बनलेत, उर्वरित 9 मध्ये पाहिजेत 29 रननी भेट केलं, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि त्याचा फेवरेट स्ट्रोक फॉलोइंग स्वीप त्याने दाखवला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मागील 2 चेंडूमध्ये 10 रन आले. एका क्षणात या मॅचचं जे थोडं दडपण होतं ते दूर केलंय जयदीपनं. 8 मध्ये पाहिजेत आता 23 धावा यायला सुरुवात झाली आहे. हा फटका त्याला कन्वर्ट करायचं होतं. पंचांनी नो बॉल दर्शवला. वेस्ट ऑफ हाईट होती या चेंडूमध्ये, त्यामध्ये नो बॉल. अपकमिंग बॉल असेल फ्री हिट आणि त्यासोबत हा चेंडू देऊन जाईल. खरं तर नो बॉलच्या रूपाने 1 रन. एकूण टोटल बोर्डवर 21. 8 मध्ये पाहिजेत 22 धावा. फ्री हिटची संधी ती जयदीपला, ज्यानं ऑलरेडी 2 स्कोरिंग शॉट दाखवलेत आपल्या बॅट मधून. जयदीप बॅकफुट पंच करायचं होतं, परंतु भरपूरच दूर राहिला बॉल. पंचाने वाईट दर्शवलाय. अजून एक एक्स्ट्रा फ्री हिट कंटिन्यू असेल. स्कोरबोर्ड 22 वर पोहोचलाय. 8 चेंडू आणि आता 21 धावांची आवश्यकता. थोडा दडपण जाणवत आहे. फ्री हिट आहे हा ही बॉल. जयदीप बॅटच्या रडार मध्ये आलेला नाही. हा चेंडू थोडा दूर ठेवला बॅटर पासून. 1 रन मिळेल. पॉइंट वर लागला या बॉल. सिंगलला स्ट्राईक रोटेट होते. रन फलक पोहोचलाय 23 वर. अजूनही या मॅच मध्ये 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. हा बॉल फार निर्णायक आहे. इम्पॉर्टंट बॉल. अगदी फार काळजीपूर्वकच हाताला जाईल दोन्ही एंडनं आणि त्याचा प्रयत्न होईल. 7 चेंडू मध्ये पाहिजेत 20 रन. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. आपल्याकडे असलेलं अस्त्र बाहेर काढले या बॉलवर आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सरप्राइजली हा थ्रो नॉसक इन कडे वेगाने आलाय, परंतु तो कलेक्ट करता आलेला नाहीये. जयदीपनं स्ट्राईक त्याच्या स्वतःकडे ठेवले. पाणी हवं आहे मैदानामध्ये, घेऊन जा आपण. आणि पहिले 2 षटकं संपले. स्कोर बनलाय 25-25. उर्वरित 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. फर्स्ट एड हवाय. चला रिलीफ स्प्रे घेऊन जा आपण. चला मोरावे संघ आपण आपला निर्णय घ्या आणि तयार. लगेच सामना संपल्या क्षणी तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आपल्या निर्णयावर. चला सामना अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. शेवटचे अंतिम 6 बॉल आता उर्वरित राहिले. स्कोरबोर्ड 25-25 वर तुम्हाला बघायला मिळते. शेवटचं षटक जबाबदारीचं आणि तेवढंच महत्वाचंही.
चला शेवटचे 6 बॉल विजयासाठी धावा पाहिजेत 18. अलंकार भोईर जो गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय आणि सायकल कडे आता खेळ जयदीप. रनवे मध्ये थोडासा अडथळा, डेड बॉलचा इशारा पंचांनी केलाय. चला अंसी 11 रासई संघाच्या कोणत्या प्लेयरनं जर हा सामना जिंकवला तर त्यांना 5,000. 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. मॅच इम्पॉर्टंट क्रुशल मोमेंटला. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय अगदी बॅकवर्ड कव्हर पॉइंट कडे. पहिल्या बॉलवर जयदीपनं ठोकलाय खणखणीत चौकार. धन्यवाद. पहिल्याच बॉलवर चौकार दाखवत असताना जयदीप ही सांगते मॅच हा संघर्ष अजूनही संपलेला नाही आहे. बॅटल अजूनही सुरू आहे. अखेरचे 5 बॉल विजयासाठी धावा पाहिजे 14. कंपल्सरी चेसिंग. मेगा फायनल मध्ये एंटर करण्यासाठी 5 बॉल ठरवतील कोणत्या संघाचा प्रवास संपेल आणि कोणाचा पुढे सुरू राहील. जयदीपनं फार चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. बॉल तयार. पॉवर जनरेट केली परंतु हा फटका अर्धवट राहिलाय कारण फिल्डर डाऊन द बॉल. ज्या खेळाडूने रन केल्या होत्या 17 तो या टीमचा महत्वाचा बॅटर जयदीप म्हात्रेच्या खेळीचा अंत. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका पॉवर जोखून दिली होती जयदीपनं परंतु तो फटका त्याचा अर्धवट राहिलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. इम्पॉर्टंट कॅश कलेक्ट केली झाली अगदी. आणि दुसरा बॅटर टीमनं गमावलाय. तन्मय ठाकूर आलाय बॅटिंगसाठी. येत्या क्षणी त्याला सायकलींकडे खेळावं लागेल कारण नुकताच बॅटर जैलबाज झालाय. तन्मय नाहीये तर शुभम आलाय बॅटिंगसाठी मैदानामध्ये. अखेरचे 4 चेंडू 14 धावांची गरज. सामना महत्वाच्या टप्प्यामध्ये येऊन थांबलाय. अंश आणि आरशी 11 यांच्याकडून सामना जिंकून दिला तर 5,000. 4 बॉल 14. पॉवर तर लावली होती या फटक्यामध्ये, ताकद तर लावली होती परंतु कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो ना, तोच झालेला नाहीये. डॉट बॉल आलाय. अखेरचे 3 बॉल आणि 14 धावांची गरज. आता प्रत्येक बॉलवर येणाऱ्या अपकमिंग बॉलवर 3-14चा हा तिसरा सामना. आतापर्यंत जे 2 सामने झाले त्यापैकी 1 जिंकला 1 हारलाय. हा तिसरा आहे. 3-14. बॅटच्या रडार मध्ये तो बॉल आलाय. उंची तर गाठली आहे परंतु लांबी जी हवी होती ती मिळालेली नाहीये. फटका राहील अर्धवट. जयेशनं टिपला हा झेल. शुभमच्या काही सांत. अखेरचे 2 चेंडूने विजयासाठी 14 धावा पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी हाताळली. मी म्हटलं होतं की अलंकार भोईर खूप काळजीपूर्वक हे षटक किंवा अथवा बॅटिंग या षटकामध्ये तुम्हाला करावी लागेल, हाताळावी लागेल. हे 6 चेंडूवर तुम्हाला चांगलं प्रदर्शन दाखवावं लागेल परंतु गोलंदाजी करत असताना अलंकारनं तो अगदी अलंकारच आपल्या गोलंदाजीतून प्राप्त केलाय. तर येणारा बॉल सर एक्स्ट्रा आला नाही तर हा सामन्याचा रिझल्ट जाऊ शकतो श्रीदत्त भातांकडे परंतु 2 बॉल मध्ये पाहिजे 14. पंच सांगतायत इट इज वाईड. एक्स्ट्रा बॉल आलाय. 2 मध्ये पाहिजे 13 रन. कंपल्सरी चेसिंग आहे लक्षात घ्या. शेवटचे 2 बॉल विजयासाठी पाहिजेत. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासई संघाला मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 13 परंतु
मागील बॉल 14ची गरज असताना वाईड आलाय. अलंकारनं तो एक्स्ट्रा बॉल डिलिव्हरी केलाय आणि याची प्रतीक्षेमध्ये सध्या जासई संघ, परंतु संयम. ग्रेट डिलिव्हरी. त्या क्षणाला जसा चेंडू असायला हवा तसा त्याने रिलीज केलेला आहे आणि मॅचचा रिझल्ट आपल्या टीमच्या बाजूनं अगदी झुकवलेला आहे. अखेरचा 1 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आहे, 13 धावांची गरज आहे आणि एक चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला. मेगा फायनल मध्ये धडाकेबाज एंट्री करतो आता श्रीदत्त भातान संघ आणि इथे मेघना शेट म्हात्रे प्रतिष्ठान जासई संघाचा प्रवास थांबतोय, परंतु बक्षीस पात्र ते नक्कीच बनतील आणि मेगा फायनल मध्ये श्रीदत्त भातान संघ पोहोचतोय. वाघ वडिलांच्या